नमस्कार, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, 5 ते 6 पालकाची पाने घेतलेली आहेत, खोबरं घेतलेलं आहे किसून. याच्यानंतर मी ते 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण पाकळ्या मी 5 ते 6 घेतलेल्या आहेत. आता याची सर्व मिक्स करायचं, मिक्सरच्या भांड्यात टाकून ह्याची पेस्ट बनवून घेऊया आपण. एकदम बारीक अशी पेस्ट बनवायची, जाडसर असं पेस्ट करायची नाही. आता ही आपण पेस्ट बनवून घेऊ. इथे मी पाण्याचा वापर केलेला नाही. अशा प्रकारे मी आता इथे ह्याची पेस्ट बनवून घेते. आपली आजची रेसिपी एकदम पौष्टिक व हेल्दी अशी हिवाळा स्पेशल रेसिपी आहे. आता इथे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे. याप्रमाणे आपण थोडंसं पाणी जरी टाकलं तरीही चालेल. म्हणजे याच्यामध्ये पेस्ट करताना मी पाणी न टाकताच बनवलेली आहे. आता ही आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. ताटामध्ये पेस्ट सर्व काढून घेतल्यानंतर इथे मी 1 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. बाजरीचं पीठ हिवाळ्यामध्ये जरूर खायला पाहिजे. आता इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यानंतर मी इथे 2 चमचे चण्याचं पीठ म्हणजेच बेसन पीठ टाकून घेते. याच्यानंतर आपण याच्यामध्ये सर्व मसाले टाकून घेऊया. आपल्याला हव्या त्या प्रमाणात आपण मसाले टाकायचे. अर्धा चमचा मी ते हळद टाकलेली आहे, ओवा घेतलेला आहे हातावर, अर्धा चमचा मी क्रश करून टाकलेला आहे, मीठ चवीनुसार टाकून घ्यायचे, 1 चमचा मी तेल टाकलेले आहे. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता याच्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात आपण जी पेस्ट बनवली त्यातच थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्येच आपण हे सर्व पीठ मळून घ्यायचं. घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा याचा. पीठ चांगले मळून घ्यायचे व्यवस्थित. नंतर आपण पुढील स्टेप करूया. आता मी इथे कढईमध्ये तेल टाकलेले आहे, 3 ते 4 चमचे टाकलेले आहे तेल. तुम्हाला हवे त्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता. तुम्हाला किती प्रमाणात रेसिपी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. इथे मी जिरे टाकलेले आहेत, 1 चमचा मोहरी टाकलेली आहे, 1 चमचा लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे, 1 चमचा मी हळद आणि आपला घरगुती काळा मसाला टाकलेला आहे. याच्यानंतर मी ते पाणी टाकलेलं आहे. पाणी जरा जास्तीच टाकायचे. त्यात नंतर मी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता आपण याचे शेंगोळे बनवून घेऊ. बाजरीचे पीठ व पालक मिक्स शेंगोळे बनवून घ्यायचे. एकदम हेल्दी अशी, संध्याकाळच्या स्वयंपाकातला कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करू शकता आणि हिवाळा स्पेशल अशी रेसिपी आहे. आता याचे मी शेंगोळे बनवून दाखवते. अशा प्रकारे आपण या शेंगोळ्या सर्व तयार करून घेऊया. याच्यानंतर आपण जो रस्सा उकळायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण या सर्व शेंगोळ्या एक एक करून टाकायच्या. एकदम सर्व टाकायच्या नाहीत, सुट्ट्या सुट्ट्या एक एक करून टाकायच्या, म्हणजे आपल्या शेंगोळ्या सुट्ट्या मोकळ्या होतात. आता हे आपण शिजेपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवायचं. 5 ते 7 मिनटं याला शिजायला लागतात. मऊ अशा शिजल्या पाहिजेत. याच्यानंतर मी त्यातील थोडंसं पीठ काढून घेतलेलं होतं साईडला. मळलेल्या गोळ्यातून पीठ काढायचं. त्याच्यामध्येच आपण थोडंसं पाणी टाकून ही पेस्ट बनवून घ्यायची याची पातळसर, कारण आपल्या रश्श्याला दाटसरपणा येतो या पेस्टमुळे, म्हणून ही थोडीशी पातळ करून घ्यायची आणि आपल्या रश्श्यामध्ये टाकून घ्यायची. इथे मी गरम उकळायला लागलेला रस्सा ह्यात टाकून घेतला आहे थोडा व पेस्ट पातळ केली. नंतर ही आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला एक 5 ते 7 मिनटं चांगले शिजू देऊया. मऊ झाले पाहिजेत आपले शेंगोळे. संध्याकाळच्या भुकेसाठी ही मस्त अशी रेसिपी तयार होते. आता आपण शेंगोळे शिजल्या का ते पाहूया. शेंगोळे शिजून झाले की आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया. एकदम पौष्टिक अशी हिवाळा स्पेशल बाजरीची पीठ व पालक मिक्स शेंगोळ्याची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कमेंटमध्ये सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक शेअर करायला विसरू नका. सर्व शेंगोळ्या आपण आता प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता या प्रकारे आपण सर्व शेंगोळ्या खायला सुरुवात करूया.